गोपाळ गणेश आगरकर यांचा कार्यकाळ होता 1856 ते 1895. यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी सातारा जिल्ह्यातील टेंबू या गावी ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव होते गणेश व आईचे नाव होते सरस्वती. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मामाच्या घरी कराड येथे झाले. तसेच त्यांनी आर्थिक परिस्थिती त्यांची वाईट होती. त्यांनी कोर्टात कारकुनी व कंपाऊंडरची नोकरी सुद्धा केलेली होती. 1875 मध्ये अकोला येथून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. अकोला येथे राहत असताना वराड समाचार या वृत्तपत्रातून आगरकरांनी लेखन केले. कोणतं समाचार? वराड समाचार. हे अकोला येथून गेलं. तसेच 1877 मध्ये उमरच्या अंबुताई फडके यांच्यासोबत आगरकरांचा विवाह झाला. त्यांच्या मृत्यूनंतर आगरकरांनी यशोदाबाई यांच्याशी पुनर्विवाह केला. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आधी त्यांचा विवाह अंबुताई फडके यांच्याशी झाला आणि नंतर यशोदाबाई यांच्याशी पुनर्विवाह झाला. 1878 मध्ये पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून आगरकर BA उत्तीर्ण झाले. तसेच 1881 मध्ये आगरकरांनी MA ची परीक्षा उत्तीर्ण केली. इतिहास, तत्वज्ञान या विषयातून त्यांनी MA केले. कोणत्या विषयातून? इतिहास व तत्वज्ञान या विषयातून. आगरकर यांच्यावर जॉन स्टुअर्ट मिल यांच्या ऑन लिबर्टी व सब्जेक्शन ऑफ वुमन या 2 ग्रंथांचा, तर हर्बर्ट स्पेन्सर यांच्या सोशलॉजी व इथिक्स या ग्रंथांचा प्रभाव होता. कोणत्या? जॉन स्टुअर्ट मिल व हर्बर्ट स्पेन्सर यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंध मालेच्या काही भागांचा सुद्धा त्यांच्यावर प्रभाव होता. तसेच 1881 मध्ये आगरकर व टिळक यांची वृत्तपत्रे सुरू केली. 2 जानेवारी 1881 रोजी मराठा हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र सुरू केले. मराठा हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र, हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. या वृत्तपत्राचे संपादक लोकमान्य टिळक होते. कोण होते संपादक? लोकमान्य टिळक. 4 जानेवारी 1881 रोजी केसरी हे मराठी भाषेतील वृत्तपत्र सुरू करण्यात आले. मराठा हे इंग्रजी भाषेत होते, तर केसरी हे मराठी भाषेत होते. या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? गो. आगरकर. आणि मराठा याचे लोकमान्य टिळक होते. हे दोन्ही लक्षात ठेवा. आता केसरी वृत्तपत्राचे सुरुवातीचे ब्रीदवाक्य होते, इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार, असे होते. नेक्स्ट आहे, लोकमान्य टिळक व आगरकर हे तुरुंगात असताना VM जोशी व MB नामजोशी यांनी ही वृत्तपत्रे चालविली. तसेच 1881 मध्ये कोल्हापूर येथील बर्वे प्रकरणामध्ये ब्रिटिशांनी कोल्हापूरचे 4थे शिवाजी यांना वेडा ठरवून अहमदनगरच्या तुरुंगात ठेवले. कोल्हापूर संस्थानचा दिवाण महोदय बर्वे यांच्यामुळेच 4थ्या शिवाजीस वेडा ठरविण्यात आले म्हणून टिळक व आगरकर यांनी आपल्या वृत्तपत्रातून त्यावर कठोर टीका केली होती. त्यामुळे त्या प्रकरणाचा निर्णय होऊन टिळक व आगरकरांना 101 दिवसाची कोठडी झाली होती. त्यांना 101 दिवसांची सजा झाली होती. महात्मा फुले यांनी त्यांना मदत म्हणून 10,000 रुपये वर्गणी दिली आणि सदरचा तुरुंगवास भोगताना आगरकरांनी डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. कोणता? डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हा ग्रंथ त्यांनी त्या तुरुंगात लिहिला. तसेच 1 जानेवारी 1880 रोजी लोकमान्य टिळक व विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या मदतीने आगरकरांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल या स्कूलची स्थापना केली. न्यू इंग्लिश स्कूल 1 जानेवारी 1880, हे लक्षात ठेवा. आणि 24 ऑक्टोबर 1884 रोजी टिळक, आगरकर
व चिपळूणकर यांनी संयुक्तरित्या पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या या संस्थेची स्थापना केली. कोणत्या संस्थेची? डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. टिळक, आगरकर, चिपळूणकर यांना मिळून. तसेच 2 जानेवारी 1885 रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटी मार्फत पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज सुरू करण्यात आले. फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य वामन शिवराम आपटे यांची नेमणूक झाली. 2010 मध्ये फर्ग्युसन कॉलेजला 125 वर्ष पूर्ण झाले आहेत. नेक्स्ट आहे 1886 मध्ये लोकमान्य टिळक, आगरकर यांच्यामध्ये सामाजिक सुधारणा अगोदर किंवा राजकीय सुधारणा अगोदर करावे यावर मतभेद झाले. 25 ऑक्टोबर 1887 रोजी आगरकर यांनी केसरी वृत्तपत्राच्या संपादक पदाचा राजीनामा दिला. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. राजीनामा केव्हा दिला? तर 25 ऑक्टोबर 1887 रोजी. तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सदस्यत्वही सोडले. नेक्स्ट आहे 15 ऑक्टोबर 1888 रोजी दसऱ्याच्या दिवशी आगरकरांनी सुधारक हे नवीन वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या मराठी आवृत्तीचे संपादक स्वतः आगरकर हे होते, तर इंग्रजी आवृत्तीचे संपादक गोपाळ कृष्ण गोखले होते. हे महत्त्वाचे आहेत दोन्ही. मराठी आवृत्तीचे संपादक आगरकर, तर इंग्रजी आवृत्तीचे संपादक गोपाळ कृष्ण गोखले हे होते. सुधारक या वृत्तपत्राच्या शीर्षक स्थानी इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार असे ब्रीद वाक्य लिहिले होते. तसेच 1914 ते 1916 या कालावधीत सुधारक हे वृत्तपत्र रामचंद्र विष्णू फडतरे यांनी चालविले. नेक्स्ट आहे 1891 मध्ये बेहरामजी मलबारी यांनी कायदे मंडळात संमतीवय विधेयक मांडले. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. संमतीवय विधेयक कोणी मांडले? बेहरामजी मलबारी यांनी 1891 मध्ये. या विधेयकास आगरकरांनी व राघव भांडारकर यांनी समर्थन दर्शविले होते, तर टिळकांनी या विधेयकास विरोध दर्शविला होता. नेक्स्ट आहे 1893 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा पुनर्विवाहास आगरकरांनी पाठिंबा दिला होता व ते या लग्न समारंभात स्वतः हजर होते, जातीने हजर होते. याच वर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी या नावाने संस्था सुरू केली. विधवा विवाह उत्तेजक मंडळी हे नाव लक्षात ठेवा. या नावाने संस्था सुरू केली. तसेच 30 जानेवारी 1893 रोजी सुधारक या वृत्तपत्राच्या अंकात आगरकरांनी म्युनिसिपल व ब्राह्मणांवर टीका केली. 1892 ते 1895 दरम्यान गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. केव्हा होते? 1892 ते 95 दरम्यान. तसेच 17 जून 1895 रोजी वयाच्या 39 वर्षी दम्याच्या विकाराने आगरकरांचा मृत्यू झाला. केव्हा झाला? 17 जून 1895 रोजी. तसेच इंदोरचे संस्थानिक शिवाजीराव होळकर यांनी आगरकरांना महिना 500 रुपये वेतन देण्याचे ठरविले, परंतु आगरकरांनी ते नाकारले होते. पुण्यातील बर्न गार्डन भागात टिळक व आगरकरांनी आपले आयुष्य राष्ट्राला समर्पित करण्याची प्रतिज्ञा घेतली होती. तसेच महाराष्ट्राला तर्कशुद्ध समाज सुधारण्याची शिकवण आगरकरांनी दिली. व्यक्ती स्वतंत्र, शुद्ध बुद्धिवाद, समता व मानवतावाद ही आगरकरांच्या स्वभावाची चतुसूत्री म्हणून ओळखली जाते. कोणती? व्यक्ती स्वातंत्र्य, शुद्ध बुद्धिवाद, समता व मानवतावाद ही चतुसूत्री ओळखली जाते. तसेच बालविवाह, जाती, केशवपण व रूढी विरुद्ध त्यांनी विरोध दर्शवला. आगरकर हे पुरोगामी विचारसरणीचे होते. त्यांचा विचारसरणीला विरोध दर्शविण्याकरिता पुण्यातील सनातनी लोकांनी आगरकर जिवंत असताना त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. कोणाची काढली? आगरकरांची. आगरकर हे जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे समाज सुधारक होते. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. नेहमी पेपरमध्ये विचारण्यात येतो की
प्रेतयात्रा कोणी स्वतः पाहिली तर समाजसुधारक आगरकरांनी त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीकरिता 20 रुपये बांधून ठेवले होते. आगरकरांना हिंदुस्थानमधील दारिद्र्याबद्दल विशेष दुःख होते. कामगारांनी आपल्या हक्कासाठी संघटित होऊन संपाचे हत्यार उचलावे हे त्यांचे मत होते. तसेच नेक्स्ट आहे, आगरकरांनी जनरल रँडच्या अत्याचाराविरोधात प्रखर लेख लिहिले होते. आगरकरांनी मूर्तिपूजा, शिमगा हसन, प्राणी हत्या, प्रेतसंस्कार यावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. शनिदेव हा 7.5चा देव ही कल्पना खोटी आहे असे त्यांनी समाजात सांगितले. तसेच धर्मांतरास विरोध, बालिका विवाहावर आगरकरांनी कठोर टीका केली. सतीची चाल, केशवपण, बालविवाह इत्यादी विषयी ब्रिटिश सरकारने कायदे करावे असा आग्रह आगरकरांनी धरला होता. तसेच विष्णुशास्त्री चिपळूणकर व आगरकर हे मराठीतील पहिले 2 श्रेष्ठ निबंधकार होते असे वि.स. खांडेकर यांनी म्हटले आहे. पहिले 2 श्रेष्ठ निबंधकार आहेत असे वि.स. खांडेकर यांनी म्हटले आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर व आगरकर. समाजवादी सुधारणेमधील जहालवादी नेते म्हणून आगरकर यांना ओळखले जाते, तर राजकीय क्षेत्रामधील जहालवादी नेते म्हणून टिळकांना ओळखले जाते. आगरकरांची ग्रंथसंपदा. आता हे महत्त्वाचा पोर्शन आहे फ्रेंड्स, लक्षात ठेवा. नेहमी पेपरमध्ये विचारण्यात येतो. पहा ग्रंथसंपदा कोणती आहे. अकोल्यातील वराड समाचार हा या वृत्तपत्रातून लेखन केले त्यांनी. वराड समाचार हे आधीच पाहिलेलं आहे आपण. नेक्स्ट आहे डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक 1882 मध्ये. नेक्स्ट आहे स्त्रियांनी जॅकेटे घातली पाहिजेत हा महत्त्वपूर्ण लेख. नेक्स्ट आहे शेक्सपियरच्या हॅमलेट या कादंबरीचे विकार विलसित असे मराठीमध्ये रूपांतर 1883 मध्ये. नेक्स्ट आहे हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी हा महत्त्वपूर्ण लेख. नेक्स्ट आहे गुलामगिरीचे शस्त्र हा महत्त्वपूर्ण ग्रंथ. नेक्स्ट आहे सेठ माधवदास रघुनाथदास व बाई धनकुवरबाई यांचे पुनर्विवाह चरित्र. नंतर आहे वाक्यमीमांसा व वाक्यांचे पृथक्करण हे व्याकरण विषयक पुस्तक. हे महत्त्वाचं आहे. वाक्यमीमांसा व वाक्याचे पृथक्करण हे व्याकरण विषयक पुस्तक मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे सर्वच महत्त्वाचं आहे. हे पाठ करून टाका. वराड समाचार, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस, स्त्रियांनी जॅकेटे घातली पाहिजेत, तसेच शेक्सपियरच्या हॅमलेट, विकार विलसित, हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी, गुलामगिरीचे शस्त्र, वाक्यमीमांसा व वाक्याचे पृथक्करण हे व्याकरण विषयक पुस्तक, हे सर्व पुस्तकं, हे सर्व लेख महत्त्वाचे आहेत. तर फ्रेंड्स, ही होती अतिशय महत्त्वाची माहिती. थँक्यू.